रस्त्यावरती पाणी, लोकांच्या घरात पाणी, व्यावसायिक संकुल पाण्यात, बस स्थानकातील बसेस पाण्यात, अशी परिस्थिती होती गतवर्षी म्हणजेच 23 सप्टेंबर 2023 रोजीची. या घटनेला आज 1 वर्ष पूर्ण झाले आहे. या महापुराबद्दल लोकांच्या आठवणी अजूनही ताज्या आहेत. नमस्कार, मी रोशनी लोखंडे. आपण बघत आहात अभिजित भारत. नागपूरकरांसाठी हा अविस्मरणीय दिवस, कारण याच दिवशी फक्त काही तास पडलेल्या पावसाने संपूर्ण शहर तुंबले होते. नागपुरातील अनेक घरे उद्ध्वस्त आणि अनेकांचे लाखो रुपयांचे नुकसानही झाले होते. या दिवशी अंबाझरी तलावातील पाणी पातळी वाढल्यामुळे नाग नदीला पूरस्थिती निर्माण झाली होती. या पुरामुळे अनेक घरे पाण्याखाली गेली, वाहतूक ठप्प झाली आणि अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला होता. या भयावह आठवणी नागपूरकर कधीच विसरू शकत नाही. 23 सप्टेंबर 2023 मध्ये अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झाल्यामुळे तब्बल 1000 कोटींची हानी झाली होती आणि 40,000पेक्षा जास्त घरात पाणी शिरले होते. गौरी गणपतीचे दिवस असल्यामुळे घरोघरी उत्साहाचे वातावरण होते. गौरी गणपतीची पूजा आटोपल्यावर नागरिक झोपी गेले. पाऊस सुरू होता आणि अचानक रात्री पावसाचा जोर वाढला. मध्यरात्री अचानक लोकांना जाग आली. बघता बघता संपूर्ण घर पाण्यात बुडते की काय इतके पाणी घरात शिरले होते. अंबाझरी तलाव फुटला अशी अफवा पसरली होती. सर्वत्र हाहाकार उडाला होता. काय करावे सुचत नव्हते. आत्ताही ढगांचा कडकडाट सुरू झाला की लोक भयग्रस्त होतात. 1 वर्षापूर्वी पुरामुळे वस्त्यांमधील हजारो कुटुंबाची झालेली वाताहत आठवते, कारण पाण्याची पातळी सातत्याने वाढतच होती. घरोघरी नागरिक, वृद्ध अडकले होते. नागपूरला आलेल्या महापुराच्या निमित्ताने काळ्या आठवणी अजूनही लोकांच्या मनात ताज्या आहेत. नागरिकांमध्ये अजूनही भीती कायम आहे. वर्षभराच्या काळात पुराने वाहून गेलेले रस्ते दुरुस्त झाले. बाजूने वाहणारी व पुरासाठी कारणीभूत ठरलेल्या नाग नदीतील गाळ काढण्यात आला. अतिक्रमणही हटवण्यात आले. थातूरमातूर का होईना नदीची संरक्षण भिंत बांधली. तलावाच्या बळकटीकरणाचे काम सुरू झाले. मात्र कायमस्वरूपी उपाययोजना म्हणावी का असा प्रश्न पडतो, कारण ज्या कारणांमुळे पूर आला ती अद्यापही कायम आहे. सिमेंट रस्ते, नदी, अजूनही नाल्याचे स्वरूप आलेल्या नागनदीच्या पात्रात सर्व नियम धाब्यावर बसून करण्यात आलेली बांधकामे यामुळे नागपूर शहराला दरवर्षी पुराचा फटका बसतो. या आठवणी नागपूरकर कधीच विसरू शकत नाही. 23 सप्टेंबर 2023 मध्ये अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झाल्यामुळे तब्बल 1000 कोटींची हानी झाली होती आणि 40,000पेक्षा जास्त घरात पाणी शिरले होते. अशाच नवनवीन घडामोडींसाठी बघत रहा अभिजित भारत.